दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। तर ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे। विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे। एक तर आम्ही ही योजना आणली त्याच्यामध्ये आम्ही 1500चा लाभ महिलांना देतोय। ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर। म्हणजे जर 1500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते, मग त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का? हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो। कारण 1500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3000 ठेवू शकलो असतो, बट 1500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते। योजना ही गरजूंसाठी असते। जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे। म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही। आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती लाभार्थी किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे। त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीने ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती। योजना घोषित झाल्यापासूनच या घोषणेचा अपप्रचार कसा करता येईल हीच विरोधकांकडून सातत्याने हा प्रयत्न होत आहे, पण त्यांना कुठे ना कुठेतरी हा प्रयत्न अपयशी होताना सुद्धा पाहायला मिळतोय। कारण ज्या वेळेला लाखोंच्या संख्येने महिला रजिस्ट्रेशन करतात याचा अर्थ असा की त्यांना महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आवडलेली आहे, त्यांना खात्री आहे की याच्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे, म्हणून त्यांचा प्रतिसाद पाहून आणखीन विरोधक याच्यावर टीका करतायत। कुठल्याही दुसऱ्या विभागाच्या योजनेवर अजिबातही ह्याचे नकारात्मक पडसाद उमटले नाही। आपल्याला जर कदाचित माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिथं 3 मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत ती अन्न व नागरी पुरवठा विभागाची योजना आहे, त्याचा GR निघाला। जर निधीची कमतरता असती किंवा त्यांच्यावर जर काही कट लागणार असता तर त्या योजनेचा GRच निघाला नसता।